इंग्लिश विषय बॅकला लागल्यानंतर आणि हिंदी विषय पासिंग पुरता लिहिल्यानंतर आमचे कार्यकर्ते मराठीच्या पेपरला सुद्धा इतक्या उत्साहामध्ये निघाले होते. आता या कार्यकर्त्यांचा उत्साह बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की त्यांनी आता रात्रभर अभ्यास केलेला होता. पण जसं इंग्लिश विषयाचा रात्रभर अभ्यास करून सुद्धा सोपीनं डायरेक्ट आमची एका मिनिटात जिरून टाकली होती. आणि त्याचप्रमाणे आता आम्हाला पण भीती वाटायला लागली होती की मराठीमध्ये गोपी आली तर काय विषय करायचा. तरी पण मी जास्त टेन्शन न घेता मनावर दगड ठेवला आणि आलो 0 मिनिटात डायरेक्ट कॉलेजमध्ये. आणि आता पेपर कसा जाईल याचं टेन्शन तर नंतर होतं, पण त्याच्या आधीच मी माझा ब्लॉक नंबर बघून घेतो. आणि पेपरला जायच्या आधी वातावरण तर जरा शांत शांत दिसत होतं आणि सगळे विद्यार्थी कोणत्या चर्चेमध्ये लागले होते मला सुद्धा कळत नव्हतं. आणि पेपरला जायचे 1 तास आधीच मी कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि चेकिंग पण एकदम खतरनाकरित्या चालू होती. आणि चेकिंग करणाऱ्यांना वाटत होते की सगळ्या सेंटरची कॉपी मी एकटाच करणार होतो, म्हणून माझी एकदम खतरनाकरित्या चेकिंग वगैरे केली आणि मी गेलो डायरेक्ट पेपर लिहायला. आणि पेपर झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडावरचा आनंद बघितल्यानंतर असं कळत होते की सगळे विद्यार्थी आता टॉप करणार होते. आणि खरं सांगायला गेलं तर आजचा मराठीचा पेपर खरंच चांगला गेला होता आणि विद्यार्थ्यांनी डायरेक्ट 80 मधून 100 मार्काचा पेपर लिहिलेला होता. आणि सगळ्यांच्या गप्पा ऐकून मलाच असं वाटायला लागलं होतं की मीच एकटा पासिंग पुरता पेपर लिहून आलेलो होतो. म्हणून मी जास्त काही व्यक्त न करता विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये सामील झालो. आणि आजच्या पेपरवर तर आमचा काही रिझल्ट ठरणार नव्हता आणि येणारे 3 पेपर मध्ये आम्ही काय देऊ लावतो हे तर बघण्यासारखं होतं. आणि आमचा पुढचा पेपर तर 6 दिवसांनी आहे. तोपर्यंतच तुम्ही मला फॉलो करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.